कोण कोण आहेत बघा इकडं. हे बघा एवढे जेवढे सँडो घातलेत तेवढे बघा. आपला डान्सर हे पण चप्पल कुठं काढायची. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि भरपूर दिवसांच्या ब्लॉगमध्ये. आपण भरपूर दिवस ब्लॉग नाही टाकलेला, जसं की एक दीड महिना झाला असेल आपण रायवळच्या जत्रेचा ब्लॉग टाकलेला. त्याच्यानंतर कुठलाच ब्लॉग नाही टाकला, मी शॉर्ट टाकलेले व्हिडिओ. तर आज हा ब्लॉग आहे की एकविरेला चाललो आहे मी. कोण कोण आम्ही ते तुम्हाला उद्या दाखवतो. आजचा अगोदरचा दिवस आहे, जेव्हा आम्ही जायच्या अगोदरचा दिवस. तर आता वाजलेत किती, 12:15 वाजलेत रात्रीचे. मी आतापासून स्टार्टिंग करतोय, उद्या पण करणार आहे, तसं काय नाही, पण आतापासून स्टार्टिंग केली. तर बघू, आपण तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्लॉग 2 दिवसाचा. कारण की 2 ब्लॉग झाले आपले होतील एकविरेचे. एकदा एकविरेला कधी गेलो आपण जत्रेला, तेव्हा गेलो 4 एप्रिलला. 4 एप्रिल नंतर आता एकविरेला जाणार आहोत आपण. तर आत्ता जाणार आहोत, तेव्हा जाऊन आलो लगेच दर्शन घेऊन. आता दर्शन घेणार पण आहे आणि एक दिवस वस्तीला पण राहणार आहे. आम्ही मित्र मंडळ सगळे पूर्ण आहोत, तर फुल धमाल मस्ती होणार आहे. आणि तुम्ही ब्लॉग बघा कंटिन्यू. 2 दिवसाचे ब्लॉग टाकणार आहे, एक दिवस राहणार आहे आम्ही, जायच्या टायमाचा ब्लॉग आणि यायच्या टायमाचा. मी आज कलंबोलीवरून गावाला आलो आहे, कारण की एकविरेला जायचं आहे म्हणून. मी तरी 4 वाजता गावाला आलो इथं. आणि तुम्हाला आता सांगतो कसं कसं जायचं आहे ते. आम्ही आहोत 11 जण. आम्ही टेम्पो केला आहे 1 दिवसासाठी राहण्यासाठी, आणि रूम पण तिकडे बुक करून झाली. सामान सगळं घेतलं आहे बुक करून. तुम्हाला ते उद्या दाखवतो. आणि आता वाजले 12:15. तर आहे रितेश पण आहे. रितेश तुम्हाला दाखवतो. रितेश कुठं आहे? रितेश आहे बघा, इकडं बसला आहे आपला खुर्चीवर बसला आहे. आम्ही दोघंच आज झोपायला आहोत, कारण की कोण नाही, पोरं बाकीचे सगळे घरी. कारण की सकाळी लवकर 6 वाजता उठायचं आहे. आणि 6 वाजता उठून 8चा टायमिंग दिला निघायचा. पण जायच्या अगोदर आम्ही भवानी मातेच्या मंदिरात जाणार आहे पाया पडायला सगळे. मग तिकडून पाया पडून डायरेक्ट मग आम्ही एकविरेला जायला निघणार. पण एकविरीच्या आधी आपला पहिला स्टॉप असेल महाडचा गणपती. बाप्पाच्या पाया पडून मग एकविरे यायचं दर्शन करायला जाणार आहोत. तर आता टाईम झाला आहे, झोपायला लागेल लवकर, कारण की 6ला उठायचं आहे. मेन गोष्ट म्हणजे तर मी एकविरेला भरपूर वेळा जाऊन आलो आहे, पण मेन गोष्ट एकविरेला वस्तीला राहून नाही आलो मी. हा माझा फर्स्ट टाईम असेल एकविरेला वस्तीला चाललो आहे म्हणून. आणि ह्यांच्यासोबत मित्रांसोबत पहिल्यांदा नाही गेलो आहे बरेच वेळा, पण वस्तीला पहिल्यांदा चाललो आहे मी. तुम्ही आता बघा, कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तुम्ही पण फर्स्ट टाईम कसं जर कोण असेल, जर वस्तीला असेल राहिलेलं, तर बघू शकता. चला आता भेटूया उद्या. गुड मॉर्निंग सब लोग को. भाई लोग झालो आहे आपण रेडी. आता आंघोळ बिंघोळ नाश्ता नाही केला, आंघोळ केली आहे. अजून बॅग आहे बघा, बॅग जसं भरणं चालूच आहे. अजून तरी आहेत बाकी गोष्टी तयारी करायच्या. तशा पण केल्याच अर्ध्यापेक्षा जास्त. बाकी थोडं राहिलं, ते ब्रश घ्यायचं. ते वाजलेत किती आता, 7:45 वाजलेत. आपण झालो रेडी फुल. तुम्ही काल रात्रीचा क्लिप काढलेली ती बघितली. आणि आज जो दिवस आहे तेव्हा आम्ही निघतोय. म्हणजे आता किती वाजता, 8चा टायमिंग दिला आहे. बघू आता किती वाजता निघायचं ते. आज फुल मजा येणार आहे. बघा बस तुम्ही ब्लॉगमध्ये कसली मजा येईल ते. सध्याचा चहा पितोय, चहा प्यायला या. एवढ्या सकाळचं वातावरणमध्ये चहा प्यायची मजाच वेगळी आहे. हे बघा, आणि एक आला फिल्डर आपला. अरे हे तोंड दाखव, काय एवढा हे करतस. आपला रितेश भाई आलाय तयार होऊन. आपण पण रेडी झालोय. आता चहा पिऊन आपण लगेच निघू. तयार होऊन सगळं. हे बघा टेम्पो जवळ आपले सगळे मित्र लोक पण भेटलेत. तर तुम्हाला चला भेटवतो कोण कोण आहेत बघा इकडं. हे बघा एवढे जेवढे सँडो घातलेत तेवढे जण आहेत. अजून आहेत तरी 2-3 बाकी आहेत. एक ब्लॉगर आहे, एक मेन गौरव पाटील ब्लॉग्स, तो आला नाही अजून. तो येतोय, तयारी कर. असं काय बोलतं गौरव पाटील ब्लॉगर, तो आला नाही अजून. काय करते काय माहित. तोंड लपवतय बघ, बुरसा. सामान बघा, सिलेंडर शेगडी पण घेतली, टोपा इबा बॅगा बिगा सगळं अजून रेडी आहे. सगळा दुसरा ब्लॉगर आला, ज्याची वेट होता तो आलाच.
हाय गाईस बोला. देवला जाऊ त्याच्यानंतर इकडे दर्शन घेऊन डायरेक्ट माईक आणि आमचा अध्यक्ष मडला असेल. एक स्टॉप मडला असेल नाही. एक स्टॉप मडला असेल. पहिलाच दर्शन आपला मडला आणि नंतर डायरेक्ट यातील मात्र फक्त आयडिया आला. आम्हाला 8ला निघायचं. 8चा टायमिंग दिलता. किती वाजलं 9:15 झालं. अजून टेम्पोवाला नाही आला. जेवायला गेलाय बोलून काय केलं कुठे गेलाय काय माहित. सगळं बघा कटाळलं नाही तर थांबून कधी येते काय माहित. कधी येते कधी टाइम लागतंय बघू त्याला. नाही तर फोन करून फोन पण नाही उचललं. जावं लागेल त्याला बोलवायला आता. ती पोरं बघा कशी खेळतात शाळेच्या टायमाला. हे बघा जा जा चालून जा. बॅट बॉल खेळायला आलो. तर मित्रांनो आपण चाललो आता भवानी मातेच्या मंदिरात. कारण की टेम्पोवाला तो आहे लेट झालेला. तो आंघोळ करत बसलाय. बोलू त्याच्यावर थांबलो टाइम व्हायचा. टेम्पो ठेवला तिथंच. नाही तर तो आला असता टेम्पो देवलान घेऊन गेलो असतो. मग तिच्या डायरेक्ट एक वेळेला. मग आता आम्ही हे बघा पुढं अर्धे आहेत जण आणि आम्ही इथं चालत चालत जातो. पाया पडून येतो मग डायरेक्ट निघायचा. तर आम्ही आलोय आता भवानी मातेच्या मंदिरात. पाया पडतो आणि इथून डायरेक्ट निघतो. अजून तुला कसा होता मला ते सांगतोस तू. चल चल तिकडं. गँग आता मंदिरात. जय लाच का मोरियो. काय आला सगळं पडून झालंय. आपला टेम्पो पण आलाय. आता निघायचंय. चला आता पहिले डिगाटीला थांबायचं. डिगाटीला पाण्याच्या बॉटल घेतलाय. चला डान्सर बघा आम्ही निघालेलो आता आई माऊलीचं दर्शन घ्यायला. पोलीस मामाने धरला. पोलीस मामाने धरला आम्हाला. बघू काय होतं. तिकडं पाड्याला थांबलोय. काय भाज्या बिज्या घ्यायच्या आहेत. अजून काय घेवायचं आहे ते सामान. अजून नाश्ता करण्यासाठी सगळ्यांना काय वडापाव भाजी कोणाला काय घ्यायला थांबलोय. अर्धा सगळा तर इकडे काय झालं. कोण इकडं कोण तिकडं गेलं. घेतली का रे भाजी. काय काय घेतली. ही बघ 3 फंटर आहे. ज्यांना काय कामत नाही. हे जा झोप चल. वडापाव हे बघा वडापावची पार्टी चालू आहे. आणि आम्ही भाकरी आणल्यात घरची तर त्याला भजी आणली विकत. सगळं थांबलो. उतरायला लागतंय CNG भरताना गाडी. तर काय रे. अरे पिल्लर बघूनच लांबची वलकाचा.
काय द्या तिथं तसला मोठा दिवला आहे काय रे CNG पंप बघ. आता आलेलो आपण महाडला बाप्पाचं दर्शन घ्यायला. आता हा लास्ट स्टॉप, इथून नंतर डायरेक्ट कारल्याला. दुकानं बघा सगळी. होत नाही पण दिलं ड्रायव्हर करून आली तसं. हाय गाडी बसली तो का आला मग? रितेश पाटील काय बोलतो? मी काय बोलू सर बोल काय बोलतो आपल्या मंडळी लोकांना, बोल काय बोलतो. मंदिरी लोक सांगचे सगळ्याला बोल लास्टच एवढा. सगळी दुकानं तिथं. काय इथं काय आता काय काय नको, चल बाप्पाचं दर्शन घेऊ पहिले, नंतर काय करायचं ते करू. दोन ब्लॉगर आलेले तिथं. एक गौरव पाटील ब्लॉग्स. काय झालं तुझं गर्दी बघा, गर्दी आहे. त्या दिवशी आम्ही लवकरच तू अरे पटापट होईल, जास्त नाही गर्दी तरी बघ. गर्दी आहे जास्त नाही. गर्दी आहे पण एवढी पूर्ण आहे. आतमध्ये गर्दी बघा. गर्दी नाही बोलते. अरे बा आतमध्ये स्वतःच्या सांगितलं आपण, बाप्पाचं दर्शन घेतलं. आता इथं टाइमपास करायचा. आता 2 मिनिटं होती. हे या फोटो काढून पूर्ण तलाव हे बघा. आता दर्शन झालं, आता फोटो काढायचा आहे सगळ्यांचा एकत्र ग्रुपमध्ये. सांगा आपला एक्सपिरियन्स. आता दर्शन करून आलो बाप्पाचं. तर बाप्पाचं दर्शन केल्यावर कसं व्हायचं, एक मन एकदम तृप्त होतं. आणि ही मूर्ती आहे ना, जी तलत मिळाली होती, त्या तलत मिळाल्यानंतर हा मंदिर बांधला होता. दर्शन घेतलंय बाप्पाचा महाडवरून. आता इथून डायरेक्ट एकविरेला. आता कुठला स्टॉप नाही, तिकडे जाऊन काय करायचं ते करू. आता एकविरेला चालले. गाड़ी में पालकी तुझी गाडी मी पालकी दरवर्षाच्या वर्षाला आई गाव देवी माते बघो माझे नवसाला आई गाव देवी माते बघो माझे नवसाला. आता घाटान आलो. आता ट्रॅफिक कमी झाली. आता तरी मगाशी लय ट्रॅफिक होती. व्ह्यू बघा, व्ह्यू. बोल. आणि आयो बघा. आता मित्रांनो आम्ही आता सेफ वरती चढलेलो आहोत, पण इकडे ना आमची गाडीचा वास तापलेला आहे. त्याच्यामुळे खूप बेकार वास येतो. तुम्हाला वास नाही आवडत, पण आम्हाला वास येते. आम्हाला येत नाही वास. विलास पिठीचा वास असा आहे का 2-3 भाकऱ्या सहज खाऊ शकतो. आमच्या टेम्पोतून दूर येत नाही, वास कोणी बेकार. आता क्लच प्लेट उठली का काय केलं नाही. आता इलेक्ट्रिकल उठले. आता बघू काय होईल, नंतर थांबून समजत आम्हाला.
आरती गावाला पण हसतात ते बघा. ट्रॅफिक पुढं बघा, अजून ते बघा लाईन, फुल लाईन लागलेली आहे. किती टाइम लागतंय का माहित, नुसत्या लाईन लागल्या. 3 लेन बनवतील गाड्या जाणाऱ्या, मग येणाऱ्या गाड्या काय करतील, ट्रॅफिक होईल नाही तर का नाही होणार. तर आता आमची एंट्री झालेली आहे. बोल आता पोचलो एकविराला. किती 1-1.5 तास झाला. किती वाजलं, 3-5 झालं. ट्रॅफिक बोलवला, परत खटायला लय ट्रॅफिक. सगळी पोरा कटाली. नि बघा, हे बघा झोपलं, हे बघा, हे सगळी कटाली. एवढं आम्ही एकविराला पोहोचून जेवून घेऊन सगळं मस्त फिरत बसलो, पण ट्रॅफिकची वाट लावली. याचा ब्लॉग म्हणजे याच्या मला गावचा काट आहे. आपण कारल्याला पोहोचलो. हे बघा कारल्याचा आपला गड. इथं डेपोला रूम, ही बघा हीच रूम आहे. इथं रूम आलं का आता भेटायला जाऊ, बघू रूम कशा आहेत त्या बघू. रूम जर चांगल्या असल्या मग रूम म्हणजे लय बेकार झालं. हवा बघू शकता असं पण तुम्ही. आहे पण कमी आहे, जास्त नाही. तलाव बघू शकता. पाणी आहे, बराच भरलेलं आहे पाणी. बारीक पोऱ्या बघा, आपण मच्छी धरते बघूया. So guys, you can see there is a fisherman and the small boy is swimming in a talao. Here, this is our tempo driver, and This is an unknown small boy. unknown small boy is fishing. बाला तुझं नाव सांग. This is a fishing hook. काय? His name is Rohan. And there is one security man. Not this is not security, but their raincoat is security. He's And a he is in the drinking. काय बोलू शकतो त्याला आता इंग्लिश मध्ये, Drinking. ड्रिंकर मॅन. Yes, and there is इथं बेवडा. Smashanbhumi. स्मशानभूमी भूतेवाला. तो नाचते जाव भेटलेले आता तिकडं टेम्पो. इथं पहिले इथं बघितलेले, पण इथं इकडचं नीट नाही रूम. आता तिथं रूम भेटलेली आहे. टेम्पो इथून बोलताना जातात, इथून रिव्हर्स डायरेक्ट टेम्पो आणायला लागेल. रिव्हर्स कसं झालं बघू आता. रूम कशी आहे तुम्हाला दाखवते मी. रूम कशी आहे काय बोलतात तर चांगले. झोपणार तर नाही, रात्रभर कोण नाही झोपायचा. झोपला तो झाला काम त्याचा. मग समजा स्ट्रगल जाईल 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 जाईल. वरती चला भाई. आम्ही आलो रूम वरून फ्रेश बिश होऊन मस्त दोन हातपाय धुवून. आम्ही तर मेन गोष्ट आता आमचा काय चाललेला विषय की आता खायला जाऊ, कारण की जेवण अजून बनवलं नाही. जेवण बनवलं ना अजून, म्हणून बघू आम्ही खाऊन येतो. खाऊन नंतर आमचा प्लॅन झाला का अचानक वरती पाया पडून येऊ, तिथं दर्शन घेऊ, कारण की गर्दी कमी आहे. आणि उद्या सकाळी गेलो तर उद्या सकाळी मेन गोष्ट गर्दी असेलच, कारण की संडे आहे म्हणून. हे विषय काम चालू आहे.
ए निट्या हा कोण करतस भाई आलतो दर्शनासाठी भिजून झाला पूर्ण काम आमचा काय झाला आम्ही 4-5 जण निघलो बोलू काय खाऊन येऊ जेवण झाला नाही अजून बोलू आमचा प्लॅनच नव्हता दर्शनाचा आम्ही आलो नाश्ता करायला बोलू चल गर्दी कमी आहे जाऊन येऊ बोलू निघलो दर्शनाला तिथे पाऊस आला भिजलो त्यातून जागा भेटली का अशी जागा बेकार त्याच्या मागे भिजलो आता भिजलोय तर भिजलोय जाऊन येऊ दर्शन करून दम लागतंय अरे इच्छाच हे गेलं पुढं ना फायनली आलो दम लागलाय पण आलो एकदाच आलो पावसाने बरी बाबा साथ दिली आणि पोचलो पटापट चढलो पण टाइम पण नाही लागला तर मध्ये पाऊस आला त्याच्यामुळे थोडा भिजाभिज झाली हे बघा व्ह्यू बघा वॉटरफॉल लोक बघ तरी किती आहेत हे पण चप्पल कुठं काढायची गर्दी बघा तरी लोक किती आहेत लय लोक आहेत पण एवढी पण नाही तरी पण उद्या संडे आहे उद्या तर लय बेकार गर्दी असते म्हणून आम्ही आता झालो दर्शन करायला बोलू उद्या तर नको बघ कसा वाटतं पण झाले आपलं आता मस्तपैकी एकदम आरामशीर दर्शन झाले काय घाई मुई ना इकडचं व्ह्यू बघा आता थोडे फोटो काढतो मग इथून खाली जातो नाश्ता करायला लागतो ते नाश्ता करून मग डायरेक्ट रूमवर चिकन बनवलंय ना भात बनवा काय अरे काय भात खाली काय खायचा पहिले खायला लागल काय खाला नाही सकाळी चहा पिलाय भाकरी खाली वडापाव खालाय बस तेवढाच कांदा भजी तर काय हा कांदा भाजी सोबत खालाच नाही आता जेवण झालं तरी पण जाऊ काहीतरी खाऊन बॉडी बिल्डर आहे बॉडी का नावाची अंकिताची बोलतून पाऊस तरी भरलाय बघ त्या साईडला
हे दीप दिसते इशे आपली कुठं आहे? ही काय टाकी समोरला सपेट टाकी नाही स्लॅब आहे बा असा थोरसा टेरेस. आलोय चायनीज सेंटरला. दाखव तोंड काय एवढा काय लपतोय? माहित आहे चांगला दिसतोस नाही करत. आता आलोय चायनीजला बघा. चिकन चॉपर राईस. चिकन चॉपर राईस लागतो. हे बघा अंकेला काय बोलतोय बोला. बोल बोल. लाजतोय नुसता कॅमेरा समोर. आता लय मिजाज काय मारतोय कॅमेरा समोर नाही बोलताय. आता लय भूक लागली बेकार. मागवलंय. आमचा गौरव पाटील ब्लॉग्स आम्हाला भात बीत वाढतंय. जेवायला चिकन रस्सा लाईट गेली तर मोबाईलला गाणी लावून बघ. तुला नाही बोलत तुला काय बघ. लाईट